सपनों को साकार करना है, हर पल मेहनत से जितना है। अंश दीप्त ज्वाला जलाना है, हर सपने को पंख लगाना है। चरणों एक ज्वाला जलाना है, हर सपने को पंख लगाना है, लगाना है। अंधेरों से न डरना है, हर मुश्किल को पार करना है। ओ, ओ, ओ। की राह को अपनाना है, हर कदम पर खुद को आजमाना है। आत्मविश्वास की ज्योत जलाना है, हर पल खुद को निखारना है। हो तू कुछ नया कर, तू कुछ नया कर, दुनिया को दिखा दे, अपना जलवा दिखा दे। मेहनत से कभी घबराना नहीं, खुद पर विश्वास खोना नहीं। ओ, ओ, हर दिन एक नई शुरुआत हो, जीत की राह आसान हो। दाखवला तो मी पहिल्यांदाच माझ्या 30 वर्षाच्या काळामध्ये मी तो पहिल्यांदाच उपक्रम बघितला की मॅडमने सांगितलं की पहिलीचा वर्ग तुम्हाला माहिती आहे की लहान मुलं आहेत आणि आपल्या घरापासून या ठिकाणी येतात, आई वडिलांपासून दूर असतात आणि त्यामुळे वर्गात त्यांना सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये बसणं वर्गामध्ये फार अवघड होतं। जोपर्यंत त्या मुलांना शाळेबद्दल गोडी निर्माण होत नाही तोपर्यंत ही अडचण येते। परंतु अशी काही मुलं आहेत की त्यांना घरची आठवण येत असल्यामुळं ते रस्तात आणि घराकडे जाण्याचं या ठिकाणी सांगत असतात। तर अशा मुलांना शाळेत खेळवून ठेवण्यासाठी शाळेची गोडी लागावी म्हणून मॅडमनी पहिलीच्या वर्गातील मॅडमनी पहिलीच्या मुलांचं एक पानी कॅलेंडर तयार केलेलं आहे की ज्या कॅलेंडरवरती त्या पहिलीच्या वर्गामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा फोटो छापलेला आहे। म्हणजे मुलांना असं वाटतं की माझा फोटो त्या ठिकाणी कॅलेंडरवरती आहे, मला रोज शाळेमध्ये आलं पाहिजे। पालकांना सुद्धा एक कॅलेंडर जेव्हा सिरीज आहे त्यावेळेला पालक सुद्धा त्यांना आनंद होणार आहे की माझ्या मुलाचा फोटो, माझ्या मुलीचा फोटो त्या कॅलेंडरवरती आहे। तर असे उपक्रम जे आहेत हे राबवण्याचं कौशल्य शिक्षकांच्याकडे, हे काही शासनाने कोणाला सांगितलेलं नाही। मुलं ज्यावर रडतील त्यावर तुम्ही कॅलेंडर तयार करा। आणखी